अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर देतिवर्य स्वामी महाराजाय नमः। ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमशादिलक्षम एवं नित्य विमल चल सर्वधी साक्षी भूत भावातीत त्रिगुण रहित सद्गुरु नमामि। जय जय श्री श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका विनाशा, श्री शयनानंद विशा अनामातीतानंदा, जय जयाजी गरुड़वाहना, जय जयाजी कमलोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विश्वेशा, मेघवर्णाकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तुझी स्वयंभू आदित्य, तेज वर्णिलेन गाय, विशाल भाळा कर्णनयन, सरळ नाशिका सुहास्यवदन, दंतपंक्ती कुंदकळ्या समान, शुभ्रवर्णा विराजिती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष वत्सला लांछनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची कोण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवणी संगमासारखी, नाभी कमल सुंदरा, ती जेथे विधात्याची उत्पत्ती, ही चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेचे पय, जाणू पर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजिती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता द्यावाया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्य कर, गदा पद्म शंख चक्रम, चार हस्ती आयुधे, कासे कशिला पितांबर, विद्युतलते समान तेजापार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंगा दिसताती, जेथे भक्तिजन सुखावती, ज्यांच्या दर्शने पतित करती, ज्यांचे अहोरात्र देहाती नारदाती ऋषीवर्य, ज्याते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेदशिनले, 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णो, नारदादी मुनीश्वरा, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमुण शकले महिमांबर, तेथे पामर मिकाय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र करण्याच्या जिकांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभे नमोद्या, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदना शोकुमरा, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगल कार्य करिता स्मरणा, विघ्ने जाते निर्सुना, भजका होई दिव्य ज्ञाना, वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाना, करीती ज्यांच्या नाम स्मरणा, ज्यांच्यावर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, त्या मंगलाशी साष्टांग नमन, करुण मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे हो हे, जिचावर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येतो हाताती, ब्रह्मसुता नमियेली, मूढमती मी अज्ञान, काव्याधिकाचे नशे ज्ञान, माते तू प्रसन्न होना, ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कारणच्छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याच्या कृपे करुणा सच्चिचे आलाभे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येत सैकी निश्चये, तेवे असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांच्या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञाबाळ, घेतील असे थोराळ, ते पूर्विनार दयाळ, सद्गुरु राजा आपणचे, नवमास उदरी पाळिले, प्रश्न वेदनांते सुशिले, कौतिके करून वाढविले, रक्षिले आजवरी, जननी जनका समाना, अन्य दैवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी दयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही त्रिकुमार, दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेजामित, विद्युतलते समान, कामधेनु आसुनी जवळी, हाती धरिली असे जोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊन श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्यांचे त्रिभुवनी गमना, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्माशी नमन, करुण मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपे करुणा पोल्या, वाढला केलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्य पुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगी ते, शिथिल झाली धर्मबंधने,
नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस हो मावणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला आस्था लागी गेल्या सकला ऐहिक भोगीच्या बळावल्या तेने तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधने वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातरी आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष दुखा त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती तो कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मवळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार जाविले नानाविध भक्तो मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावायाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पाव्याने कैसा पहिलं तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी नाही तेथे झालो किंवा अफाट गगना समान आघात आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिली कामणे गिरींशी उचलून घालेन काकीशी किंवा खदोत्य सूर्याशी लोपीन म्हणे स्वतेचे तैसे असे माझी आळ बाळ जाणून लढीवाळ पूर्विता तू दयाळ दीनबंधू यतीवर्या करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून स्तुती संतोषरी श्री स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी उणे न पडो ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुणी आरे जन समस्त संतोषतील निश्चय ऐसे ऐकून अभयवाने संतोष झाला माझी आमणी यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती पाहू आता नमो साधू रंदे ज्यांची नाही भेदा भेद जे स्वात्मुखी आनंद मय सदोदित राहती मगन मिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी वारंवार यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंत सन मिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जारी श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुणा ज्ञातेही डोळे माना तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐशे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभित अयनमित वर प्रसादा करणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणो परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुणा आदर करीत यांचा संस्कृताचा नशिगंध मराठी हे न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवी शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती एकडे पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकीच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादधीतून पाही अमोल मुक्ता बळे घेतली काही देवाया मान सुज्ञा ही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करुणा सुंदर गोस्मे निवडून हारा त्यांचा गुंपिला कवी होऊन आमाळी माळी घाली सुरू त्यांच्या गळी उभा टाकून बद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडेले जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैरागी प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्रकर द्रष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी इथे घाली कसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिशोध प्रथमोध्याय गोढा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेचे निष्काम भक्ताप्रती कैवल्यप्रती होतसे श्री नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी दारिले कर्दळे मनी गुप्त झाले गुरुचरित्री कथा पुढे लोकोद्धारा करणे भाग पडले प्रकट होणे धोंडले बहुत पट्टणे तेची स्वामी यतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका ऐका भक्ती केली देखा परी तिचे विषयी शंका म्हणा माझे तसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध कुंडला येथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोटा माझरी राछापा मोदी यांचे घरी
बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघांची बैसवणी दोहोरी तिसरी वरी बैसले आपण पाहून समर्थांचे तेज उभयंताशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामींनी हर्षमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्ज जीवनातून प्रथमारंभे निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील या पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रति जेचे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरवणार हैदराबाद इशी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोट कोटाप्रती येणे तेथून या झाले तैपासून या नगरात आनंदे आव्हान नांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मळापासून ऐकून ऐसेवानी उभयंता संतोषले म्हणे मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंता 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजेती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वासारण्यात बहुधा येते गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती तेची महाराज बक्षिती क्षणे राहुनी मागुती अरण्यात जाती उठून विडा बुवा तयाप्रती गावातील लोकवंती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म हे या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकरा तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर खुना स्वामीची मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिते दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन दिदी तयांची अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ बदिता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला शेख क्षीरसागर मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे विट सर्वदा ठेवावे अखंड भव भयांचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्ती परिसुत द्वितीयोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपाविती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे भक्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करून वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तविकरित अप्पाटोळ झाले भक्त तेथीची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्ण स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदती समान सवे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावनी टोळांशी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवर आम्ही येऊ का तोवरी स्वामींशी सोडू नका तेथेच मुक्काम करावा टोळ गेले या परतून स्वामी चालिले उठून बहुत वर दिले सेवकांनी परिणत मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले तिराज स्वइच्छेने तेथे एक अविंद्य होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदिले येथे राजग्रहाशी आले जैसे कामधेने आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजी भेटी परमभाग्यता यांचे धन्य धन्यता यांचे सदनाचे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती कराहती मौन धरिती किती एका चरणी उभे राहून सदा तरी विलोकिती गगन एक गिरी गहरी बैसवून तपश्चर्या करिता ती एक
पंचाग्नी साधन करीती एक पवनाते बक्षिती प्रत्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी करीती एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवना एक षटकर्मे आचारिती एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय परिजयांचे चरण दुर्लभ सद्गती वाचून केली असे नाना साधना भावावन सर्व व्यर्थ योग याग अधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुशाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मारुजी राजे गादेवरी दक्ष शून्य कारभारी परमज्ञानी असतीचे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हते परिदयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले तैपासून जगात तयानगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती गज आले चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुली भावी प्रख्याती आयशे नाही जयांची चित्ती म्हणून स्वामीराजे ती बहुधा न जाती फिरावाया लोका माझी पसरली मात नरपाशी कळला वृत्तांत की आपल्या नगरात यती विख्यात पातळे राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लीला जयांची विचित्र वार्ता ऐशी ऐकून राव बोलला काय वाणी गावात यती येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजोरी झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया येतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली त्याने हे सत्य तरी येऊन आताच देते दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोच यती मूर्ती पुढे ठेली सगळ सभा चकित झाली मती कुंगली रायाची सिंहासनाखाली उतरणा राव घाले लुटांगणा प्रेमांश्रुनी भरले नयना के कंठ झाला सद्गतीत दृढ घातली मिठी चरणे चरण उचले नेत्रांश्रुनी मग तया हस्तक धरुणी आसनावरी बैसले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तय सकळ सभा आनंदली समस्त पावले वंदिली षोडोपचारे पूजिले स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुणा भक्तांसाठी सहज झाले सगुण तयांच्या पादुका श्री दोरोणा विष्णुनाचे ब्रह्मानंद स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसुत तृतीयोध्याय गूढा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवासे प्रवेशे तृतीयोध्याय गूढा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः मुखे कीर्तने करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होमावन सांडून या अवघाशी न नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल कथाध्यायाची अंती अक्कलकोटी आले येतील नृपराया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दाशी नवनिधी तत्पर सेवेची ते धरिती मानव रूप चोळप्पा केवळ निर्धना परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होणे आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती नाना प्रकारे त्रास देती परी तू कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ घडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ते धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागिती संताने व्हावे म्हणून या लग्ना येती दूरदेशाहुनी शरीर भोगी कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारा ते फसले ऐसे झाले किती एक सर्वांची कल्पद्रुमा समान होऊन कामना करीती पूर्ण भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपी झाले भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपूर्विती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू जे का निंदक कुटील दया शास्ते केवळ नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करिता ती महिमा वाढला विशेष प्रत्येक करू लागले दोष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी हसोनी म्हणती जनांशी डोंगियांच्या नादी लागला हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो तसे काय तुम्हा वेड लागले वंदिता डोंग्यांची पाविले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणिले तेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवलेख
पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले तिथून उठून या चालिले एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची द्वारी तेही दोघे अविचारी होते होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्तिपाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेची जनसंख्यात पातेले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते कोणी नवसादे करीती कोणी आणून देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुकी पाहत म्हणा माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसृणी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटी की कुमती म्हणून कविवर्ण जाती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासा पुढे लुटिते पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणते यथेच्छ मिळेल खावायाशी आज सारा दिवस उपवासी जीवामचा कळवळला मोडली जणांची गर्दी तो येवणी सेवेकरी संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी म्हणी जुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी सूर्य जाता अस्तचळाशी तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांची अन्नोदक वर्जासे जे पातले करू क्षणा त्यांची झाली विटंबना दंडावाया कुत्सित जना अवतरले यतीवर तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पूर्वती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढील निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णिकेती कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध प्रेमळ भक्त चतुर्था अध्याय गोढा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्रामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानराज अज्ञानतमज्ञ छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझशी स्थविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगाजळाहुनी आपले असे महिमाना पापतापानी दैन्य तुमच्या स्मरणे निवारिती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रस भरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन असे चोळप्पाचे आदी गुरुणा भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेते स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परमा स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निश्चिमान स्वामी चरणी चित्त तयाचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेवी इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयाशी बडोदया माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला अक्कलकोटाहून स्वामींची आणावी आपल्या नगराशी मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणील स्वामींची तरी आम्ही दयांशी इनामी देवी बहुत त्यांचा राखू सन्मान लागेल तितके देवधन ही वटपुरी वैकुंठ भवना वस्ता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचना कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर अंड्रपा लागी परियेसा आपली जरी इच्छा ऐशी स्वामी त्या नावे वटपुरीशी तरी मी आणि न तयांशी निश्चय मानस्या सुद्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तोंड रूपवर तैशी सभा ही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्यासादाया करिता शुक्राजवळीकच जाता देवी सन्मानीला होता बहुत आनंदे करुणा द्रौपदीसह सकळ जने त्यापरिता त्याशी सन्माने गौरवून मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहून स्वामींचे दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती येथील जणांची पाहून भक्ती धन्य धन्य म्हणती तया ते अक्कलकोटी नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती घराण्यातील युवती त्याही करते स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पाधिक सेवेकरी निश्चयमा ऐसे पाहुण तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे हे मनोरमन गेले असे त्या ठाई
प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्तिथोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य आरंभली तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिता ती करोडी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने तिथले बहुसार दाने याचकधने तृप्त केले स्वामींची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न भावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य विचिले तात्यांनी ऐशी याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढविले एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगिती त्या जरी तुम्ही समर्थांची घेऊन याल पडू त्यांची मग मल्हारराव आद्रेशी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळप्पादी सांगितले द्रव्येने सर्व वशा चोळप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी येतिराज तया समयाशी आनंद भक्ती बैसले चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळू होणे समर्थांनी बडोदया प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचना समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार राव नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोदया प्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता स्वामी राजबोधिता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकूत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरून शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवीवरून चरित्रागाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पूर्विती ज्यांच्या वर प्रसादे करुणा मुढा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे कृपाळू होऊन समर्था वदवावे आपल्या चरिता श्रवण श्रोते यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरतरुची घेऊन सुमणे त्यांची चार पावे प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या जपदी अर्पिचे मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चलावे भाषण असे ऐकून समर्थ बोलती हसून मल्हार रावाची यामणी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे ऐकून यावानी चोळप्पा खिन्न झाला म्हणी त्याने सत्वर येऊन तात्या प्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परिपहाया यत्न करुनी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुखतया त्याचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी होताया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयाने माजविली ढोंगे आणि केली नाना सुंगे भक्तीवन हठयोगे स्वामी कृपान होय मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भावायाशी स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना मल्हार राम कृपाने पाठवले ज्या कार्याकारणे त्या आपल्या हातून होणे अशक्याचे वाटते आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजे अशी आणि सकळ जणांची तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतेशी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेहने तो मंदमती म्हणून योजिले कपट युक्ती परिचय सिद्धीतेन जाय असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामींची तात्यासाहेब निघाले कडप गावचा मार्ग धैरा अर्धमार्गी मीनाला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोट आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टिकेले हात त्यांनी या प्रकारे यत्न केले परंतु तितके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशादे घेऊन बडोद्यास आले परतोने समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हार राम नृपती प्रयत्न आरंभित पुढते सर्वत्र अशी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमरा व यशवंत तयाचे नाव नृप कार्याची धरून न्यावा आपण पुढे जायला स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्याजवळ नृपाने आज्ञा दिली जावाया तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहून समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला यशवंता पाहून डोळा काय तेव्हा बोलले
अरे बिडे बिडे आणून सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव व्याला म्हणे पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच्या दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळाला या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बिडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघट दिलेला दाविली. ख्याती झाली सर्वज्ञ. समर्थांची अवकृपा जायावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपातका अनादि सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णू अजया मणिवसे इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठाध्याय गूढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्ता. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्रामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करुणा अल्पवर्णिले आपुले गुणा श्रुती द्यावे अवधाना श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरण जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म वेदांता वडितयाशी श्रवण करते दिवसनिशी हिरळीकराधिक शास्त्रांशी वेतणे देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोका उपदेशिती. कैकाचे ब्रह्मदविडिले परधर्म धर्मोपदेश गाजिंकले. कुमार गवर्ती यांची आणले सन्मार्गावरी जयांनी तयांनी त्यांचे आणावे अक्कलकोटी हेतू बदला नृपापुटी बहुत करुणी खटपटी बुवांशी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणी श्रुत यांची चित्त आकर्षून घेती ते रात्रंदिन नृपमंदरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तिने अंतरी. नृपती भाऊ चुकावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात प्रत्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते त्याचे करुण विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे. जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती कृत्येक होते त्यावेळी पहावाया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करिता भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहून ऐसे विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेळा संन्यासी भुरळ पडले लोकांशी लागले व्यर्थ भक्तींशी. त्याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येते आणि करिता त्याची भक्ती परी हा भ्रम महाप्रती पडला. असे सत्याची पाहुण तुमचे अज्ञान त्याचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या अस्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामींशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोना ब्रह्मचारी करीती शयना. जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांशी लोटली अकाहिनीशी. एक स्वप्न आले दयांशी चमत्कारिक पडलेसे. आपुले अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापणा करीत असे ऐसे पावन ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी भोबडी पडली वगैरे शब्द एक न बोलवे. जवळ होते ते पारशी जागृती आली दयांची. त्यांनी धरून बुवांशी सावध केले. त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले. धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नेचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागेल प्रश्नाशी खतखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी देखोने वृश्चिकांशी. काय म्हणून भ्यालाशी जरी व्रता भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. याशी लागती कष्ट करणे फुकट हातानयेची. बुवा प्रति पटली गुण धरिले तात्काळ स्वामी चरणा. प्रेमांसुरुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. श्री स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडून सुंदर
त्याचा करून या हार अर्पी शंकरा विष्णू कवी इति श्री स्वामी चरित्र सारामृतम नाना प्राकृत कथा संमद सदा परिशोध भाविक भक्त सप्तमाध्याय गूढा श्री राजाधिराज युगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज युगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत विषानंता तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत अद्विता तू दयाळ मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठा समनगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षांची जहांगीर त्याप्रती सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्माघात तयाशी लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न जोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिना गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा द्यास निद्रा नाही रात्रंदिवस चिंता नळे पोळले केली कृत्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मणसा संतर्पणे बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून विठले संसार सौख्याची त्रासले या भवत्रा यात्रेशी कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंजीन चैननसे विधिने लेख भाळी लिहिला तोन चुकीची कवणाला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागे जावे शरण मजुरी कृपा करील गुण सोडील व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दुर्भावाया सेवा केली बहुवस ऐशी लोटले 3 मास एके रात्री दयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवचने भाव धरावा तेने व्याधी जाई दुरी शंकररावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर्ण सोडिले ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा दयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे द्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखिले जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता करी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती प्रत्येक प्रांत स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊन अर्पावाया समर्थ चरणी जाती अति त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्म कुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जन स्वामी चरण पूजिते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमद सदा परिशोध प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गूढा श्री स्वामी चरणविदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय गूढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजरी ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना इति अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशालिक शूद्र आणि अनामिक पारशी यवन भाविक दर्शना इति धावणे यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी इति पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष वासू लागली असो अशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेशी झाली दाटी कैसी होईल स्वामी भेटी हेच चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सगळे का तिच्या हस्ते होतसे तिची घेऊन गाठी शंकरराव संगती गोष्टी करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंद लेती म्हणे मी तुके करीना 2 सहस्र रुपये घालकी ते म्हणते बाईशी तुके कार्य जरी करीशी तरी 6 सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीना मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामींची बोले वचन हे ग्रहस्थ थोर बोलेना परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे करिता वरदानी समर्थ ते दोन्ही उठले चालले गावाबाहेरी आले शेखोनो राज्य दर्ग्यावरी
शंकरराव ही बरोबरी त्या स्थळी पातले. यवना स्मशान भूमीत आले ती राजत्वरित एका नूतन खाचित. निजले छाटी टाकून सेवे करी शंकररावासी. म्हणती लीला करून ऐशी चुकले तुमच्या मरणाशी. निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी. उठले समर्थांची स्वारी शेखनुरांची दर्ग्यावरी. येऊन पुढे चालले शंकरराव तया दिवशी खानादिल्ला फकीरांशी आणि शेखनुर दर्ग्याशी. एक कफनी चढवली मग काही दिवस लोटत. स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मेरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध जाईल. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी बळे आपणची. स्वामी वचने धरून भाव औषध घेती शंकरराव. तयासे आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला काही मास लुटता. तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदीशी दर्शन आले अक्कलकोटाशी. घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत आधी तरी परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा. त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमती तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र दयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. सर्वणी धरावा आदर तेने साधिती यह परत्र जे झाले स्वामी किंकरा. विष्णू शंकर वंदिती त्या श्री स्वामी चरित्र सारामृत नान प्रकृत कथा संमत. सदा परिशोध भाविक भक्त नवमाध्याय गुण हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम. करणे उचित आपण ऐसे मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विजगुणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती. सावकारी सराफी करीत जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली दयांची लटिका हुआ संसार. या माझा नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नाही कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पावी. जय बाळप्पा जीवनात या परी विचार येत. सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणापती कोठे आता भेटेल. हाचे विचार रात्रंदिना चित्ताचे न होय समाधान. तया प्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण दाटी भरोनी आपणा पुढे येती. पाहुणी आयशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधाशी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा पार वर्णू केवे अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठविले ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती करावून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान. स्नानदान करिता ती महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर मार्गी लागली अति पवित्र. चिदंबर पुण्यस्थान तयाचे घेऊन दर्शना पुढे करावे मार्गक्रम. श्रोते होनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्र पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिता ती. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होणार वर देत तयाशी तुझी भक्ती पाहुन. संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईना भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावराशी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीशी तेही चित्ती तोसली. तियेचे झाले गर्भधारण आनंदले उभयंतांचे मना. जो साक्षात उमार म्हणा तिच्या उदरी राहिला. आनंद ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडीमोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्ना. ब्रह्मल्लारा दीक्षिते आनंदोना संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले दया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला. पाहुणे जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधना. वेदशास्त्री झाले निपुण
निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते. गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजेला ज्ञानिले मृतिकेचा गज करून पूजा करते. यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांची सांगते. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राणयम तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती पाहून सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐसा लिला पार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समये एकदिनी ब्राह्मण वैश्री भोजने तूप गेले सरुनी. दीक्षितांते समजले जले भरले होते घट. तयाशी लावला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले ग्रस्त. दाद त्यांची लागे ना तयानी हे ऐकून. मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांचे सांगून. दाद आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत. कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठवला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती. त्वरित मागशी निरोप कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार. निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले. परतंत्र जन्मावरी एके समय अक्कलकोटी. दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवलनशेचे. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगुडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता. वक्ता करून एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढील अध्यायी कथन. बाळप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणी हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माधे. माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती. दास विष्णुवरे असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगुडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त. वास्तव्य साप्रत करिता ती तेथे आपला मनोदय. सिद्धीला जाईल निसंशय. फिटेल सर्व संदेह. श्री सद्गुरु कृपेने परी मुरगुडीचे विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी तेथे आपण गावणे. बैसावे हो अनुष्ठानी. श्रीगुरु स्वप्ने येऊने सांगती दैसे करावे. मानाला तयाशी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर. परम पावन स्थान ते. कामना धरून चित्ती सेवे करी सेवा करती. जेते वाहे भीमरती. स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरून चित्ती आराधिती. श्री नरसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती. रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा. कोणी ब्राह्मण भोजन. कोणी करीती गंगा स्नान. नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नेहमी 2 प्रहरी. मागुणी माधुकरी निर्वाह करीती आपला. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदलेले. श्री नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले. प्रांतकाळी उठून संगमावर स्नान करुणी. जपदान आटपोनी. मागुती येत गावात सेवे करा बरोबरी. मागुणी माधुकरी भूषणोत्तर संगमावरी. परतून येते ते माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसते जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडका परतुना ग्रामा माझी येते ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी. संतती संपत्ती सर्व सज्ञे. परांना ठावे नसे स्वप्ने. साप्रत भिक्षा मागते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता. शुतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेवितागिरी. तेथे मागती माधुकरी. मिळती कोरड्या भाकरी. उदरपूर्ती न होय. शुतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परितयाचे माणस. कथा उदासन व्हायची. अय्याराम सेवे करी. राहतो ते गाणगापुरी. त्यांनी देखून यायचे बरे. बाळाप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूची. बाळप्पाशी मानवले. 2 दिवस ऐसे केले. पोट भरून जेवले.
परी संकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या बाजूकरी जाऊन या संगमावरी झोळे उदगी बुडवावी आणून या बाहेरी बैसून ती दैसळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लुटले काही दिवस सर्व शरीर झाले कृशा निशिदेनी चिंता चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अतितर कष्ट सोशिले सद्गुरु रूपा नव्हेची हीन आपुले प्राक्तन भोग भोगाविदारण पाहावे सद्गुरु चरणा ऐसे पुण्य नशेचे ऐसे विचार निशिदिनी हिता बाळाप्पाचे मनी तथापि कष्ट सोसुने नित्य नेम चालविला एक मास होता निश्चिती स्वप्ने तीन यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावर निद्रित सास्ता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नावे तरी येऊन या ज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहुणे ऐसे स्वप्न मनी मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुणा त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावा याचा विचार करीत तवतयाशी एक पत्र शय्ये खाली सापडले त्यात लिहिले एक ओळी करून हे उतावळे ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखीन काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी वृक्षात ठेवून वस्त्राची गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उतरिता खालूने वृच्छिकही कनिकाला तयासी त्यांनी नन मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळाप्पा दोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांशी मार्गावरी झाले चरण चाली चालून अक्कलकोट दुसरे दिनी बाळाप्पा पुजले येऊनी नगरी रम्य देखील जेथे नरसन सरस्वती यती रूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरी जाणारी कामधंदा करिता घरे गीत गाऊन परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूर देशीचे ब्राह्मणा वैशादिकी दर्वणा स्वामी महिमा ऐकोना दर्शनाते धावती तयांची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम घोषिते नगरी रात्रंदिन बजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती एक तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे कान फाटेनाथ बंती संन्यासी वगैरे यती रामादासी अघोरपंथी दर्शना येते स्वामींच्या कोणी करती कीर्तना गायना आणि वादना कोणी भजनी नाचुना स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णोमी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले पुण्य पावन देखून नगरी बाळप्पा तोषले अंतरे पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक झाले बाळप्पा होण सेवेकरी स्वास्ते करील श्री साकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा गाद जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकर या वेद मित्रत्व ठेवो जन्मावरी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत श्रोते सदा परिसुत एकादशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा श्री गणेशाय नमः कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाची अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुण दृष्टी आनंद पोटी न जमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागीत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणाशी दर्शन कैसे होईल परिदर्शनात घेतल्या विना आज करू नये भोजन बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी सागर घेऊन ती गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सनिध पातले अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती भावना बाळप्पाने धावना दृढ चरण धरिले कंठ सद्गदित झाला चरणी भाळ ठेविला क्षणै कमी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जलावी करी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दुर्ड झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पाशी तैसा बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे येऊन या मानावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंद नामाय कोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करुणा बाळप्पावरचे प्रेम ईशाग्रतेने दाविले धन्यता मानवनी म्हणी बाळप्पा निघाले तिथून परितयाचे श्री चरणे चित्त गुतले अखंड त्या सवे एक जागीरदार ते होते विराडावर स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करून आले विराडी परतोना जागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिसला म्हणती जाऊन स्वामींची अर्पण करा नैवेद्याची अवश्य म्हणून तयाशी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयाशी वर्तमान विदित एक झाले
या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा ना होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले किन्ना म्हणते आज नैवेद्य अर्पणा आपल्या हस्ते नोहेचे मार्गावनी परतले. सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन नित्य प्रांत काळे उठवणा षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यान्नी एका आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या माधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करुणा अक्कलकोटी राहिले. चोळप्पादी करुणा सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाची अंतरी सुंदराबाईच्या घरी अधिपत्य सर्व असे. एके दिवशी दयांची बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बाळप्पा म्हणे आनंदला म्हणे सुदीना जो गवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहुस्वामींशी ऐसा अभिमान तिशी गर्व भरे इतरांशी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित स्वामी सेवेची तिथं अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहुणा नाना युक्ती योजना मोडून टाकेले. भांडण एक चित्त सर्व केले. कुठेही असता समर्थ पूजाधिक व्हावाया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेवी ती समर्थांच्या हिता चित्ती अरण्यातही वस्ती करती परी तेथेही पूजा आरती नियमे करीती. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखी बिवळ होत म्हणती कैसे करावे. भोग बघीला काही जण कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता अवकलोना विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पाशी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधींचे आजवरी बहुतांपरी बाळप्पा घरी चाकरी तयाच्या अंतरपरी स्वामी महिना झाले प्रत्येक सोमवारी तयाची महादेवाची पूजा करुणा मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगण बाळप्पाशी शंकर पूजनी वार जावे तैशी आज्ञा तया प्रती एके दिने समर्थ करती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिले आज्ञा जाणा. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे विचित न करावे हेच सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी दयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजनाची माझी लिहिलेस. तेव्हा सर्व भ्रांती भेटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जमात. श्रीपाद भट्टगानीचे स्वामींपुढे भक्तजना ठेवी ते द्रव्य अधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई तर द्रव्य प्राप्ती बाळप्पा पुढे म्हणते नुकसान होते आपले. तेव्हा जामात श्वशूर उभयंदा करीत विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारापुत्र सोडून दिवशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांची कुलदेवतेच्या दर्शनाची जावया इच्छे बाळप्पा ऐशा ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवीचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय कुंडला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुशिले वर्तमान बाळप्पा संगी संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले म्हणे जावाया आपणाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंताने टाकिल्या. चिठ्ठी आपल्या घरी भटजी उतरी सत्वरी येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय कुंडला महाराज आता बाळप्पान सोडतील निश्चय. श्री स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ जे केवळ दयागण भक्त काजकल्प द्रुम विष्णू शंकर दोघे जण तयाशी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. 12ोऽध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकरा वाढी जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। द्वादश अध्यायाचे अंते श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवपाती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजून दया बाळप्पा प्रिय असे जहाला वर्तले ऐसे वर्तमाना बाळप्पा एकनिष्ठा धोरणा स्वामी सेवा रात्रंदिना अत्यानंदे करीत असे स्वयंपाकाधिक करावायाशी लज्जा वाटत असे त्याशी तया देगी समयाशी काय बोलती समर्थ निर्लज्ज अशी सानिध्य गुरु असे जाण निरंतर वायसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नशीची थोरे या जगी सेवे करा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथं तिने सेवे करा नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलना करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींची बाळप्पा ते उठविले श्रीते धरून याकरी घेऊन गेले बाहेर पाहुणे आईशे परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी गेले आपण आधीन माझे गेले श्रेष्ठपणा अपमान झाला तैपासून बाळप्पाशी त्रास देत हरणशी गारण सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडिते अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे श्रापद लागली दिवाळीच्या सनीत राजमंदिरा माझे समर्थ राहिले असताना आनंदात वर्तमान वर्तले कोण्या एका भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलले तो आहे चोळप्पा जवळी ऐसा ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी सत्वरा म्हणे द्यावा की चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोली दयांशी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवितो दयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐशी ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वरा हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वशी ऐशी ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती रागाला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या सुतोरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मणी साह्य झाली आता राणी सुंदराबाईच्या गवणी हर्ष देवा समावे चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती दयाबारी समर्थ कृपेने होत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या जोळी समर्थे करी घेतली अलख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे उन्हे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 1 कोणी 2 रुपये टाकते आणून लागता एक क्षण 100वर गणती झाली झोळी चोळप्पा ते देवना समर्थ बोललेली काय वचना चोळप्पा तुझे फिटले रीना स्वस्तात असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला दयाशी परिणा आले मानसी श्रीचरणांतरले तयाशी झाले मासू दोना पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोना स्वामी जवळ पातले त्यांनी उठून चोळप्पाशी आपण बैसले स्वामीपाशी चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचली चोळप्पा ते काही न देती ते तरी घेती राहुनी चोळप्पाशी दूर केले बाईंशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावणी दृष्ट करी दाडण करी बहुसाळ ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे ते दोन्ही ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येतोनी या करता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले आपले आज्ञा घ्यावायची बाळप्पा येतो या समयाशी अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित झाले तेव्हा एका सेवेकरासे बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निज म्हणे आज्ञा आपणा मिळेना कुठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वरा आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी गर्व भरेली कोणाशी मानेनाशी झाली
सुंदराबाईशी करावे दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती जे कोणी दर्शना येत, त्याशी बाई द्रव्य मागत धनधान्य साठीत. अशा प्रकारे करून बाईचे कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्री चरणापासून परी राणीची प्रीती. बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयाशी हुकुम झाला सत्वरी. बाईशी दूर करावे परी राणीशी बेहोनी, तैसे न केली दयांनी समर्थ दर्शनाशी केली. कारभारी पातले दयाशी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर. बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी, कैद करून या बाईशी आणावे म्हणते सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उरबडवणी, फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली अशी नरपराय. मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळप्पाशी, म्हणती देव तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले दयाशी, द्रव्याशी नाही आम्हाशी, आम्ही निर्लोभ मानसी. स्वामी सेवा करू की बाळप्पाचे जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने, चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थाती प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत. श्रीपाद पादुकांची पूजा करीत निराहार राहून जय जय झाले स्वामी भक्त. त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम भाऊ. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. श्री स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोते होऊन सावधान श्रवण आदरी धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती काय, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊन चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासी या जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. तिसरी स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिशुद्ध. त्रयोदशोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते. त्रयोदशोध्याय हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा, जय जय अघशमना, जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित त्रयोदशाध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे आपल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकून श्रोतया संतोष हो बहुताळ. कैसे करावी आपुली भक्ती हे नेहमी मंदमती परिप्रश्न करिता श्रुती. अल्पमती सांगत असे प्रांतकाळी उठोना. आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरणा शुद्ध मन धरुणी. प्रांतकर्मे आठवणी मग बसावे आसनी. भक्त धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुष्मे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडोपचारी पूजन करावे सद्भावे करुणा. धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै. अजानुबाहू सुहास्य वदन, काषाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरमा मूर्ती दिशे साजरी. मग करावी प्रार्थना. जय जय जगहरणा परात्परा कैवल्य सदना. ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा. वेदवंध्या जगद्गुरु सुखधाम निवासिया. सर्व साक्षी करुणालया भक्तजनताराया. अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पय, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र. अष्टदी कल्पादी समग्र तूच रूपे नटलाशी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तूच लागून या आधी मध्याग्रह कोठे नसे पाहता. सोनी आणि निर्गुण रूपे नटलाशी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व ही. मी केवळ अल्पमती करू केवी आपले स्तुती. सहस्त्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेवला चरणी माता, रक्षावे मजशी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना. आणावी जे आपुल्या मना, कृपा समुद्री ती आमिना.
आश्रय देई सदैव पापतापानी दैन्य सर्व जावने सुना इहलोकी सख्य देवना परलोक साधन करावे दुस्तरा हा भवसागर याचे पावाया पहिले तीर त्वनाम चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिरे निर्सुना ज्ञानार्ग हृदय प्रगटोपय शांती मनी सदा वसो कृता विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो व्रथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागमा तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगमा दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्थता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्त वर्गाचे भूषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्था असोन या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषिणी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाना उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्यासत्य ही त्रिशुद्धी अनुभवावी प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पावीचे ब्राह्मण क्षत्रियादिका लागून मुख्य जप हा चौवर्णी स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा प्रसंगी माणूस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसे करावी स्वामी भक्ती ही नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयांची दंभेशोडोपचारा पूजिती परिप्रिय नव्हे समर्था भावे पत्र पुष्पार्पिता समाधान स्वामींचे जय जय जयनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करून पूर्वावे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय घोडा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 15 श्री गणेशाय नमः नलगे कारण करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जळताचारी पुरुषार्थ इतिहाता पापताप दैन्यवार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी दया ते या भवसागिरी निश्चय तारिती समर्था सर्व कामना पूर्वण अंतिदाविती सूरभुवन जे नरळ करीती नामस्मरण ते मुक्त याचदी ही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती दयासी आपली भावी प्रख्याती हे नसे की जयाच्या चित्ती स्वइच्छे वर्तन करती काही न जाणती जनवर्ता कोणाशी भाषण न करती कवणाचे ग्रहण जाती दृष्टांतरे जनताडिती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदारण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे म्हणा लोकवस्ती आणि वना दोन्ही जयासारखी परमेश्वर रूप येती ऐसे जयाच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा दिली राहत दारिद्र्य पडिला बहुत दीन स्थिती दयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्व दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्या करून तीयवरी केले शयन ऐसे नवल देखुन लोटांगण घाली तसे अंतरी पटली कोण यती ईश्वरास पूर्ण म्हणून सुखे शयन कंटक शय्येवरी गेले अष्टभावे दाटोनी माथा ठेवून श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे श्री स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे सकळ ब्रह्मांड नायका कृपागना भक्त पालका पापताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरे संतोषले येती वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी दयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासून राहू लागला निशिदने स्वामी सनिज्ञ आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणे हसत कुटील जन तया ते विड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून ऐसे वार्ता करीत असे या कांता मने गरबुडाले आधीच आम्ही निर्धन परिमूल मजुरी करुणा करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा हिताग्रासी द्रष्टांतरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी जरण्यासक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमाना ते होऊन सावधान चित्त देऊन ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करिता
तव झाली असे रात घोरदा तम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजणी समर्थ उठवून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालता प्रवेशले घोर अरण्यात क्रर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुदती कंटक परी बसप्पाची चित्ती न वाटे काही विधी स्वामी चरणी जडिले व्यक्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेने तेजे अग्नि समान पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोळीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मार्गे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनी आयसे परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भेऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा बाई सोडून त्वरिता करी घेऊन अंगवस्त्र टाकत असे एका सर्पावरी गुंढळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्व सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखोनी जगत झाला चकित झाला अंतःकरणी माथा ठेवून श्री स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याशी बोलती येतीश्वरा घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पूशीचे आनंदोने मानसी बसप्पा गेला ग्रासी वर्तमान सांगता कांतेशी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पापतापायनी दैन्य ज्याचे दर्शन सोन जाय ते पद रात्रंदिना प्रेमे विष्णू शंकर द्यादी पुढे कथा सुंदर स्वामी सुधांचे चरित्र मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिश्रुत पंचदशाध्याय गूढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्ता भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तिथील राहणार जात मराठी तायांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तायांचे माता बंधू राहती मुंबईत तायांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तायांशी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली त्याने तेव्हा भाव धरून म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन याशी 7 दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी हरिभावानी त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढिले एक युक्ती बोलाविणे पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावायाशी द्रव्य नाही अम्मापाशी फिर्याद होता वृची बट्टाला गेला मुझ्या तेव्हा पंडित बोलले मला ही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय अशाना तुम्ही व्हावया कर्जमुक्त त्याशी करावी युक्ती एक तुमचा होनी मालक लिहून देतो पिढीवरी उभयदाशी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवले एक वर्तले ऐका सादर होऊन अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला नंदे पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्याला गुन्हा हरिभाऊचे भेटून वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला यांशी जाऊ आता दर्शनाची वार्ता ऐकून गोविंदाशी चमत्कार वाटला ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असते सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नादती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुणे समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची भक्ती मुख पाहता नयन पादीन लवती तयांची तेव्हा समर्थे त्याशी शिव राम मारुती ऐशी नामे दिदले त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ती ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरुर्देव महेश्वर गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ऐसा मंत्र हरिभाऊते तिथला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावरणशीची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीने दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुशाळ. आकाशात पतित तोय यथा गच्छन्ति सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छन्ति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशवून केले पावन तयाते. इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये दयाने आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला गुणी त्यांच्या पादुका बनवली येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन्मन स्वामी चरणी दृढ झाले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसारी उभे राहावे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावाया. आज्ञा मिळतात यांची आनंदी आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता अस्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागते संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्ग आणि चांदीच्या पादिका करून अर्पावाया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी माथा ठेवला चरणावरी. बहुत अंतरी सुखावरी चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरी घेतल्या पायी घातल्या त्याचे वेळी त्या आत्मलिंग पादुका. 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा. दिदल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालाशी आता निश्चिता. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणी जोडी समर्थे तयाशी दिली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वरा. आत्मलिंगा पादुका सत्वरी देते हरिभाऊ जे करी. म्हणती जाऊन सागर तरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वजा. नको करू अन्य काज जन भजना लावावे. जाऊन आता सत्वरा लुटवे आपला संसार. लोभ मोहानु मात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भावता. उपरिती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत उरी जगे असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती. ढोंग माजविती बहुत तयांचा उपदेश फळे. आत्मरूपी मनन वळे सत्य ज्ञान काही न कळे. मनन चळे प्रपंची तयासी न म्हणावे गुरु. ते केवळ पोट भरू भाऊसागर पहिले तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेचे समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तक ठेविदास वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटिता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवणी. म्हणे जोडून या कर लुटिता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार. दुःख लागेल भोगावे आजवरी आबरूने दिवस काढले आपण. परी आता अवलक्षणा आपणा काय आठवले. हसतील सकल जना धिक्कारतील पिशोना. उपास पडता कोणा खावाया ते घालीला. अल्पवयी आपणाशी बुद्धी सुचली हे कैसी त्यागून या संसार सुखाची. दुःखा डोही का पडता संसार सुख भोगना पुढे येता वृद्धपणा. मग करावे मोक्ष साधना सेवावे वंत पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिले असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकेला लुटण हे केले महात्पुण्य. ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे. सर्व स्वधर्म करावे यासी काय पुण्यकर्म म्हणावे. पाप उलटे होत असे विनवते जोडून कर. अद्यापे स्वस्त करा अंतर आपला हा विचार. सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे ऐकून स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे. करीतसे तियेचे परितारी ज्या चित्तांत षडरूपी होते जागत. संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीने त्यांनी तिजला झडपून आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेशीने सुचन मात्र. धरून या दुराग्रह स्वामी सुता बोलित असे. षडविकार त्यागुणी रतला तो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावाया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता दिले होते त्या पादुका स्वस्ते. मठा माझे स्थापिल्या
कामाठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊंनी होऊन गोसावी मठा माझे राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञेने झाले विरक्त. परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊने. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले बहुदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणीची सावली. विष्णू शंकरावरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसुत. षोडशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदरा. प्रख्यात जे मुंबई शहरात तेथे येऊन स्वामी कुमारा मठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकले. संसारात त्या इले रात्रंदिन रत झाले. स्वामी भजने सुखाने स्वात्मा सुखी तल्लीन वृत्ती तेने हारली संस्कृती. कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्याचे चारित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायांना. स्वामी सुत नेनती संसारात सोडन बैसले गोसावी होऊन. हे पाहून कित्येक जण असतात तया ते परी त्यांच्या विषाद चित्ती. स्वामी सुत न मानती अंगी बांधली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी. काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावशीचे झाले. त्यांशी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही शोक करीत काकूबाई मुंबई चलवलाही. सुधा जवळी पादल्या गोसावीने जे सुता पाहुणे. वक्षस्थळ घेती वडवणी अंगठा केले धरणी. बहुत आक्रोश मांडला निजमातेचा शोक पाहुणे. दुःखित झाले अंतःकरण ते लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी भजलागी प्रसवणे. मान्य झाली सत्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुद्धा मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोने. परी त्याच्या या गोष्टी ती अशी गोड न लागत म्हणे त्याची भ्रष्टमती खचित असे जाहली. अशी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिले. पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकरा ज्यांची देव मामलेदार सर्व लोक बोलती. त्यांची घेऊन भेटी विचारावे काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही होऊन या दिनवदना करती विनंती कर जोडना. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्याशी पिशाच्च लागले थोर माझे चेने दूर. मोहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी तसे म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावे पावले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुद्धा मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्याचा उपदेश झाले. मठ होत कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निश्चिंते स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्यासत ढोंग अवघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती. श्री चरणा विनाशक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करिता ती. अनेक प्रकारे दूषण देते परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिले स्वामी सुद्धा. जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले. निज कार्याते विसरले मोहे पडले बहु झाले. ऐसे जे कामुड जन ते भक्ता देती दूषणा परी येते तेथे अंतःकरणा. दुःखित न होता यांचे ताराणामे त्यांची कांता. तीही त्रास देत स्वामी सुता परिदयांच्या चित्ता. दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात. शके 1790 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयाशी नगर करणारा दोषी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात साप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असती ते एक वार पाहावे त्यांची इच्छा झाली नानांची. मग कोणे एके समयाशी मठा माझी पातले पाहुणे स्वामी सुता प्रती. आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरणे वंदिते. स्तवन करीती दयांचे स्वामी सुते दयांची. लाविले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना दोषी. रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करुणा. वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावा श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिले. स्वामी मूर्ती आनंदले समर्थ त्यास आज्ञा केले. नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थांशी पाहुणे असो असो भक्ताशी. परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत. श्री सनज्ञ भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत. लोकलज्जा सोडून लोकापवादाचे मानी भय. तो भक्ती करील गाय प्रेमानंद चित्तान्वये. भजनी मन लागे ना
त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती केदानंद मान्यता चित्ती चित्तव्रती दुधा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करिता स्वामी सुत आनंदे शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे ऐसे स्वामी सुताचे मत परिदिशी आधार रहित सत्य जाणती समर्थ आपण तिथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी हिताचे दर्शना त्याशी समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावायाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील गुण सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञा वाचिनी दर्शनानो हे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसे युद्धकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निश्चिम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाशी धरित दृढ इच्छा अंतरी सेवकासे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदरी प्रार्थने आणावे ऐसे राजनींची आज्ञा होता सेवक लावले तत्वता प्रार्थुनिया स्वामी सुता मंदिरा माझे आणले पाहुण्या समर्थाची उल्हास सुताची माणशी धावून वेगीची मिठी चरणी घातली सद्गतीत अंतःकरणे चरण क्षाळिले नयना सुरुनी देह भान गेला विसरुनी स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेशी ते भेटले बोध दिवशी मग तयाच्या आनंदाशी पारावार नशीची निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे कर फिरला मुखावरिनी हस्त धरुनी उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती त्या ते होते ते दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीत ते काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करिता पायी खडावा घालून ऐशी वेळी साधूनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुतांचे हे करणे योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावाया वर्गीय आणि निज सुत समान लेखिती जे सत्य जे सर्वाशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण द्या ते आता खडावा काढून मग नाचावे तो भजने ऐशी आज्ञा सुता लागून केले समर्थे ते त्यावेळी तो उठले प्रत्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहुणे आईचे बरी खिन्न झाला सूत अंतरी काळ जात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणा होणी परम कठीणा दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदना निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली कोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुःख विधान ते दुःख जन्मभर त्याच्या मणी जाचू तसे त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तूची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्था दे स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनीत समर्था दे म्हणे कृपा करून या सुता ते आणावे या टाया कृपा दृष्टी पाहून या आरोग्य दया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईचे पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मग सनिधा आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे सेवेकरी परतून आले समर्था ते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाले मग सांगाती समर्थ त्याशी घालून भेटीत घेऊन यावे त्वरित मग कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुतपायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस ही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविले निवडू की याचा अर्थ स्पष्ट होता तू समजला स्वामी सुता परितून आला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती त्या समय मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांची झाले दुःखामित शोक सागरी बुडाले अक्कलकोटी त्यानी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंधन लाविते भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती कोणा संगी न बोलती रुदन करती क्षणोक्षणे इतुक्या माझी सतुरा मुंबईहून आले तर श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराशी चैन न पडे काकोबाईंशी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकोबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला
आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकून करीत्या कांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त सोनी अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती यशी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी उडून वळीची मग नेला. पुत्र शोके करुण दुःख करी रात्रंदिन. समर्थ ती जे समाधान बरोबरी करिता ती. नरजन्मा येऊन सत्य भक्त केली की निष्ठ केले जन्माचे सार्थक. परमपदा पावले उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्यांची असेल देशी भक्ती. श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भवोदित दुष्टर ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिले स्वामी सुता जगा देवी कोण नियमाधिकारी. ऐसा प्रश्न एकी अवसरी पुसशी सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होऊन सावध चित्ता उदाहरण द्यावे कथेची. जय जय श्री भक्तबाला जय जयाजी परममंगला विष्णू शंकराजी विमला. कीर्ती पसरो सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त पुरुषोत. सप्तदशोध्याय गोड हा श्री भगवंत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुता जागा देवी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करितादी समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असतीचा प्रताप परे एकही म्हटला त्यात. योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरांची. अधिकारी नेमोगादीची चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिनी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते. आमुची पाऱ्याची मीठ जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ. काकूबाई लागून लपून ठेवले विठी ही ती दिली पाहिजे अम्मासी. याचा अर्थ गमनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा यांच्या विधान. त्यांचे शरीरी असमाधान क्रश होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थाची. दादा प्रती दाखविले बाळ चालले वाळूनी. याशी अमृतवृष्टीने पाहुणे निरोगी करावे जी स्वामी. बाई विनवी समर्थाते समर्थ बोलले बाईशी. 4 वेळा जीव घाले अशी आरोग्य होईल बाळाशी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता मृग कोठे राहील. केसगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठा. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी इथं दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करायाशी तुम्ही पाठवा दादाशी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा म्हणू लागी. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठविन मी सत्य. मग समर्थाजवळी इथं घेऊन या दादाशी. समर्थे भक्त ऐकून माहिती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे आज्ञा तरी सांभाळू तयाशी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगी मधुरोत्तरे. दादाशी पाठविणे नाही बरे वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेशी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दादाशी पाठविले की जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरा सांगती त्या संघाती त्याशी मुंबईत पाठविती. ब्रह्मचार्याशी आज्ञा करती त्याशी स्थापा गादीवर. ब्रह्मचारी बुवाजवळी दादाशी नेत मंडळीची. समर्थ आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादांशी करून घुसावे मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी कपणे जुळे निशाणा. ब्रह्मचारी दादाशी उपदेशी दिली वशनीची. घुसावी होऊन गादीशी चालवाव्या पणा. दादा जरी आज्ञा नव्हता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा नरुची चित्ता त्याची या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिले खटपट करून. शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादाशी घेऊन सत्वरे श्री सानिध्या आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तुंबरे भजन करीत आनंदे. समर्थे ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी. घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरे धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता तैसीचा. श्रींच्या पादुकी शिरपडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता ज्ञान गेलेला याते. दादा भजने रंगला देह वाहनही विसरला. स्वरूप रूपी लीन झाला सर्व बळाला अंबाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असो दादाशी पावून रक्ते.
काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची अशिरी टेकदा पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती येशी जे बरे वाटायला वाटेल आम्हासी तेच करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचना एकाशी गोसावी बनवणा टाकेला बन मारू ना इतके पुरे झाले ऐकून अशा वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वरम काकूबाईने अकांत करुण मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनिले गोसावी कपनी झोळी अर्पिले दुसरी दिवशी दादाशी समर्थ पाठविते भिक्षेशी हे पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार लोळे समर्थाच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी विनुतसे नाना परी शोक करी अपार समर्थाशी अश्रू आले अधिकची कौतुक मांडले दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयाशी अनुसया तुझी माता तिची पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला आईसेबाईनी पावना क्रोधाविष्टांत करणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा करण भिक्षांना पण सेवावे हे नव्हे जिजान बरवे चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने ऐकून मातेची उक्ती दादा तिची प्रतिबोलती अहिक सुखे तुच्छ गमती माते आज वासुनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरे स्वामी सुताच्या गादेवरी बसून संस्था चालविले ते दादा बुवा संप्रती मुंबई माझी वास्तव्य वगैरे ती काकोबाई अक्कलकोटी वस्ताती आनंदे कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामी दास ऐसे विश्वास धरावा दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित केला नाही विस्तारित सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसे दादा बुवा सत्य भोवरी जगोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परसुतो अष्टोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिता श्रवणा तेने होय दिव्य ज्ञाना त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू हे सत्यता परमार्थ प्रपंचाशी या निर्देहा येऊना काय करावे आपण जेणे होईल सुगमा दुष्टर हा बहुपंथ ज्यांशी वाणिका भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वरुण पुढे स्वामी चरित्र अत्यादरी श्रवण करिता सर्वार्थ पावी निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग साधना ऐशी इच्छा बहुत दिना नाना स्थाने की फिरवणा शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायू बक्षिता ती मौन धरिती किती एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर एक घाली ती नमस्कार एक ध्यानात बैसले एक आश्रमी राहून शिष्या सांगितले ग्रह ज्ञान एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखील ज्ञान दयाचे पाहिले प्रत्येकाचे चरण धरले परी गेले व्यर्थची हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण या विजयी पूर्ण ज्ञान कुणी तया ते सांगिना एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा तरुण पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकूने श्री नरसिंह सरस्वती दर्शनाची इति कळले समर्थांशी जाणले त्यांच्या रथाशी अंतरा माझी आधीच सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तिची समाधी लागली त्याची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंधी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असे झाल्या काही वेळ समाधी उतरून तात्काळ श्री नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी सद्गतीत झाले अंतरी हर्ष कोटी न समावे उठोनी करती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कृत्य दिवस हठयोग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथेच वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न गयाला बहुत धर्म कृत्य केले दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया
पाहुणी नरसिंह सरस्वतीजी समर्थ बोलले त्या समयाची लोकी धन्यता पावलाशी वार योषिता पाळोनी ती शिद्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पाविशी जने मग सहजची सूर बवनी अंतिजाशी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी श्री नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खुण यती तात्काळ जाणून पाहू लागले अधोदना शब्द एक न बोलवे सिद्धी करून प्रसन्न वाढविले आपले महिमान तीची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केले यशवंतराव भोसेकर नावे देव मामलेदार त्याशी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले ऐसे सच्चिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा नवर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण तोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होणं बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याची चित्ता दर्शनाते पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्री जमोरा घालून साष्टांगाना नमस्कार म्हणा माझी प्रार्थित स्वकार्य सिंधूनांतरे खडंग न दिले श्रींच्या करी मने मजवरी कृपा करी जरी खडंग हाती देतील जाऊन बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहून कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठले स्वारी सत्वर आली बाहेरी तखडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पाहुणे खिन्न झाला अंतःकरणी समर्थाते आपली करणी नावडे सर्वदा म्हणत असे कार्य आपण योजिले ते शेवटाना जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग नगरी परी तो अभिमानी पुरुषा खडंग घेऊन तैसे आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार काही कारण झाले संसारी मन विटले मग प्रपंचात सोडिले भक्त झाले स्वामींचे माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषेधनी करिता ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहुणे विपरीत बरी श्री चरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवल परी झाले दीनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे सरळे पहिले तो वृषभ दिसत त्याचा आजासी अंत त्याशी न्यावे तो त्वरित स्पर्श याती करू नको ऐसे समर्थ बोलले तुझे नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करीते धन्यता थोर वर्णिताती बैला प्रतिती दिले मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशी लीला संख्या वर्णो जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथ जयाची लीला गम्या ध्याती जाते निगमागमा सूर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वैच्छे विचारे जोयाजनी भक्ता सन्मार्ग दाखवणी भावसागरी तारिका त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रगट झाले धरणीवर जगत उद्धारा कारणी त्यांची सेवा पद सेवा निशिदेनी करोणी तत्पर सदा भजने विष्णू शंकराचे मनी हे जीव संसदेव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संताप हरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षिणंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र आगाध केवी वर्णोनी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदना निगमासही जाना नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र चूज सम कवी पाहिजे तो तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावना वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जनादा विर्यानंद लीला उद्धारिले कैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे अशोकोने एके दिवशी इच्छा धरून मानसी ग्रस्त एक दर्शनाशी समर्थांच्या पातला करुणी या श्रींची स्तुती माता ठेवला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी फकीराती देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वान्य करून नाना यथेच्छ भोजन देईचे
ग्रस्ते आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविले 5 जण जेव घातले दया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा विधी ग्रस्ता ते सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्याग ग्रस्ताचे मन संशक झाले ते तुम्हा म्हणे यवण याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे असा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्टग्रस्त ग येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्टे फिरे रात्रंदिना द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे बरी त्याशी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायासी घेऊन येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून गाई बाहेर येऊन या पायी ग्रस्त पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त म्हणी आनंदला बाईने आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी बंधू शकेमी पामर ज्या वर्णिता थोर श्रमित झाले कविराज कोणी दातान रूपवर दान करा या भांडार मोकळे करी परी शक्यतनुसार याचक नीती बांधून षडशांनांचे डीग पडले क्षुधित जन तेथे आले त्यांनी त्यातून बक्षिले क्षुधा शांत होईतो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतले निवडून प्रेमादरे माळ करुणा श्रोतयांचे कंठे घातली श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर झाले रुंजी अत्यागरे चरण पूजी शंकर स्तोत्र गातसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकल्प कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गौडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा श्री गणेशाय नमः निर्मिली सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुण माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी राज आता कलसाध्याय 21वा कृपा करून वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपावे अवताराता ऐसे मना माझी येता जड देह त्याग होता गेले स्वस्थानी येते राज शक 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निरूपी षडचक्रादे भेदोने ब्रह्मरंध्राचे दोन्ही आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेथवा जवळ होते सेविकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तोवर निला न गाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणा क्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या आनंद लीला जना सन्मार्ग दाविला उद्धारिले जगमडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रत्री प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशीत ग्रामा माघारी जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनामासे दोरात बळवंत पार्वती सूत नाम माझे विष्णू असे तेथे जीवाळपण गेले आता कोपरली जेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय साप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजयांचे शंकर शेठ त्यांशी स्नेह झाला निकट आश्रय आहेत ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करते दिवसा उपजले चित्ते स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले ते स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा बालवृद्धा समजाचा लघु ग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवना आधार स्वामी चरित्रास कोण हे जे कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भोवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथेची महिमा वर्णला तृतीय अध्यायी निश्चय स्वामीचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यांची त्याने न्यावया स्वामींची पाठविले कारभार्याची 5व्या तेथे कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी
भक्ती जडली कोणी प्रकारे ती सातव्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मा संबंधग्रस्त, त्याशी केले दुःख मुक्त. आठव्यात ती कथा खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनित श्रोते होते सत्यजी. 11वा आणि 12वा तैसाच अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास 12वा. त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णना, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेले सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची गोड कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे ग्रस्त, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वक्ता त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्याशी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त तयाचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक ग्रस्त निर्धना, त्याशी आले भाग्य पूर्ण पूर्ण, तेच केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदो निद्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला यावर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्याशी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भावसागर तरुणांती, मोक्षप्रद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो. व्रताभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला. जीही प्रसिद्धीसा आणिला, त्यांची रक्षावे दयाळा, कृपा गणा समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळू. दोन्ही कर जोडून आता ही विनवणी, ग्रंथ रक्षकाला गुणी सुखी ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती, मी केवळ हीनमती कवित्व करुणीची, परी माझी हे आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे. उभगन मानावा चतुरे, श्री स्वामी चरित्र म्हणून जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा, भक्त तारकानंद गंधा, अनामातीता भेदा, हरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा विनाशा, पुराण पुरुषानंद वेशा, भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमल नयना, विधिदाता कमलवदना, हृदय कमली वसावे. मच्छकूर्म वराह जाना, नरसिंहानी वामन, परशुराम दशा रथनंदन, कृष्ण बौद्ध कलंकी तू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेतुना, सुंदर माळा करुणा, आला घेऊन विष्णू कवी, आपुल्या कंठी तात्काळ, घालून चरणी ठेविला बाळ, सदोदित याचा प्रतिपाळ, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमता, सदा परिशोध भाविक भक्त. 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज.